तुम्हाला माहिती आहे का, सकाळी उठायला उशीर झाला आणि गडबडीमध्ये काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट झटपट तयार होणारा नाश्ता बनवायचा आहे. तर मग फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा गव्हाच्या पिठाचा डोसा तुम्हाला बनवून पाहायलाच हवा. कारण बनवायला जितका सोपा आहे तेवढाच खायला आणि चवीला भन्नाट लागतो. हॉटेलच्या चवीला सुद्धा मागे सारेल इतका. त्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर तयार करून घेऊया. बॅटर तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी रवा काढायचा. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. त्यानंतर त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं. गव्हाचं पीठ इथे मी स्वच्छ चाळून घेतलंय. त्यानंतर ज्या वाटीने मोजून रवा आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं. दही घेताना लक्षात ठेवा, जास्त आंबट असलेलं वापरायचं नाही. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं. डोशाला छान रंग यावा यासाठी यामध्ये एक छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्सरला फिरवून घेऊया. छान स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. या ठिकाणी घेतलेलं सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलं आहे. तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. छान स्मूथ असं बॅटर तयार झाले. आता या ठिकाणी बऱ्याच वेळा रवा मोठा असतो किंवा गव्हाचं पीठ आपण बाहेरचं विकतचं वापरतो. त्यामुळे विकतचं पीठ जाडसर असतं. पाण्याचं प्रमाण थोडंफार तुम्हाला जास्त वाटू शकतं किंवा लागू शकतं. त्यामुळे 5 ते 6 चमचे एक्स्ट्रा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. या व्यतिरिक्त अर्धी वाटी पाण्यामध्येच परफेक्ट बॅटर तयार होतं. तर इथे पहा, बॅटर तयार झालं आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतले. तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते. जेवढं साहित्य घेतलं आहे, जसं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये परफेक्ट असं हे बॅटर बनून तयार होतं. आता जर तुम्हाला हवं असेल तर बॅटर तुम्ही एक 10 मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवू शकता. पण मी डोसा फक्त 10 मिनिटात बनवते, त्यामुळे बॅटर मी अजिबात भिजवून घेणार नाही आहे. बॅटर तयार झालं की लगेच डोसा बनवून घ्यायचा. त्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा इनो घातला आहे आणि त्यावर अर्धा चमचा पाणी घातले, म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होईल. इनो घातल्यानंतर आता बॅटरमध्ये एकसारखा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं. 1-2 मिनटं बॅटर छान असं फेटून घ्यायचं. बॅटर तुम्ही पाहू शकता छान फ्लपी तयार झाला आहे. आता लगेच आपण डोसे बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर डोसा तवा गरम करायला ठेवला आहे. तुम्हाला जर हा तवा हवा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. तवा कडकडीत गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. त्यावर थोडेसे पाण्याचे शिंतोडे टाकायचे आणि एखाद्या रुमालाने पुसून तवा पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते 1-2 पळी बॅटर या तव्यावरती सोडायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता बॅटर किती स्मूथ तयार झालं आहे. डोशाचं जे बॅटर आपण तव्यावर पसरवून घेतोय, अलगद हाताने अगदी सहज पसरलं जाते. परफेक्ट असा डोसा बनून तयार झालाय. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आणि जी वरची बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी होऊ द्यायची. तर इथे पहा, वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली आहे. आता या ठिकाणी याच्यावर थोडंसं तेल सोडायचं. तुम्हाला जर तेल नको असेल तर तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. तेल घातल्यानंतर आता अशा पद्धतीने एखाद्या ब्रशने ते पसरवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण डोशाला लागेल. तेल पूर्ण पसरवून घेतलं की आता मंद आचेवरच खालच्या बाजूनी डोसा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. हा डोसा आपण एकाच बाजूने भाजून घेणार आहे. तर इथे पहा, डोसा खालच्या बाजूनी छान लालसर होईपर्यंत मी भाजून घेतला आहे. कडासुद्धा अगदी सहज मोकळ्या होत आहेत आणि डोशाचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आलाय. परफेक्ट असा हा डोसा बनून तयार होतो. छान कुरकुरीत लागतो. आवाज तुम्ही सुरुवातीला ऐकलाच असेल. आता हा डोसा आपण काढून घेऊया आणि आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. पण त्याआधी डोसा तव्यावर जे तेल होतं ते एखाद्या रुमालाने पुसून घ्यायचं. तवा पूर्णपणे कोरडा करायचा. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि 2 पळी बॅटर तव्यावरती घालायचं. जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं. इथे पहा, परफेक्ट असा डोसा तयार झालाय. जसं सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने मंद आचेवरती वरच्या बाजूने बॅटर पूर्णपणे सुकू द्यायचं. वरून थोडंसं तेल सोडायचं आणि तेल ब्रशनी डोशावरती पसरवून घ्यायचं आणि खालच्या बाजूने आता डोसा छान लालसर होईपर्यंत मंद आचेवरच भाजून घ्यायचा. आता या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर डोसा दोन्ही बाजूनी भाजून घेतला तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो काहीही गरज पडत नाही जर या पद्धतीने डोसा तुम्ही भाजून घेतला. तर इथे पहा, परफेक्ट असा हा सुद्धा डोसा भाजून झाला आहे. तुम्ही रंग पाहू शकता. अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये डोसा मिळतो ना तसाच आलाय आणि खायला सुद्धा अगदी तसाच लागतो बरं का. आता डोसा आपण सर्व करूया. इथे तुम्ही दोन्ही डोशाचा रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. त्यासोबतच तुम्हाला मी पुन्हा आवाजसुद्धा ऐकवते.
तर इथे तुम्ही आवाज ऐकू शकता. मस्त कुरकुरीत खुसखुशीत असा हा डोसा बनून तयार होतो. त्याचप्रमाणे चवीला सुद्धा भन्नाट लागतो. आता या डोशासोबत तुम्ही चटणी बनवू शकता, सांबर बनवू शकता किंवा मस्त बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करू शकता. किंवा जर तूप लावून डोसा भाजून घेतला ना, तर चटणी, सांबर, बटाट्याची भाजी काहीही गरज पडत नाही. असाच हा डोसा चवीला अप्रतिम लागतो. मी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली होती. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बटाट्याच्या भाजीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि एकदा झटपट होणारा हा गहू पिठाचा डोसासुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.